नमस्कार 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 सर्व माझ्या संस्कृती मंडळानं. काय म्हणताना कसा असा बरा असा ना शेवंत खरे अहो काकांनो ती काय तुमची घरी शेवंता दिसून नाही. कोकणची माणसं साधी भोळी काय भारती काकी दुश्मन के छक्के छुड़ा दे हम रॅम्बो वाले. सिक्स दिसला होता जेव्हा तुम्ही रॅम्बो म्हणजे जेव्हा तुम्ही सिक्स मारला होता ना तेव्हाच आम्हाला इंद्रधनुष्य दिसला होता. ओ साने ओ साने ओ साने साने साने. महिलांनो खुर्ची सत्तेची असो किंवा संगीताची खुर्ची सोडायची नाही. एक नंबर. चला आता सुरू करूया माझ्या. उद्या सुट्टी आहे आरामात जेवणात आणि सोबत म्हणणार उद्या सुट्टी आहे आरामात जेवणार आणि आरामात आराम करणार. तर माझ्या सुट्टीची सुरुवात कसं काय वाटेल काका कसा मस्त कसं काय पाटील बरं मी ऐकले तुम्ही माझ्यापेक्षाही चांगले डान्स करताय. असो पण टेन्शन घ्यायचं नाही आणि सोबत म्हणायचं. तर माझी सुट्टीची सुरुवात झाली आईच्या मिक्सरने. सकाळी 6 वाजल्यापासून माझ्या आईच्या मिक्सरचं कर 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 कर. मी सकाळी उठून बघतो काय आई काहीतरी बनवत होती. मी खुश आज नाश्त्याला मस्त इडली डोसा सांबार भेटणार आहे. मी पटापट माझं आवरून झाल्यावर नाश्ता घरी बसलो आणि आईने काय दिलं चाय बिस्किट. मी आईला बोललं आई हे काय तू सकाळी 6 वाजल्यापासून काय बनवत होती. तर आई म्हणते बाळा मी आठवडाभरासाठी वाटण तयार करत होती. मी बोलतो अगं आई यार आज सुट्टी आहे सुट्टी मला जरा तरी झोपू दे. माझ्या मित्राने माहितीये का काय आणलेलं काल पास्ता. आणि पास्ता पण माहितीये का मला कसं झालंय. मामा मिया मैंने कल रात को खाया था पास्ता पर अब बाहर निकल कर नहीं है रास्ता. रास्ता नाही दिखा. आई शांतपणे किचन मध्ये गेली. पण दुसऱ्या दिवशी मात्र आईने नाश्त्याला इडली चटणी बनवली होती. मी खुश. मी पटापट इडली ठोसल्या आणि माझ्या कामाला लागलो. दुपारच्या जेवणाला मात्र आईने ढोसे तयार केले होते. माझा आनंद गगनात मावेना. मी ते पटापट इडली खाल्ली आणि झोपलो. एकदा संध्याकाळी झोपेतून चहा तर लागतेच. चहा सोबत आईने उरलेल्या इडली फ्राय करून दिल्या. मी आता थोडं तर तसं झालं होतं. पण रात्रीच्या जेवणात मात्र आईने सकाळच्या उरलेल्या पिठाचे उत्तप्पे तयार केले. माझा आनंद 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 हरपला. मी आईला बोलतो आई हे काय सकाळपासून नुसतं तेच. आई काय म्हणते बाळा तू बोललो होता ना डोसा इडली सांबार चटणी. पण मी मात्र ऐकतोय नाही सुट्टीचा विषय काढायचाच. दुसऱ्या दिवशी तेच झालं. पण सुट्टी म्हटलं तर आई बाबांची भांडण्याची विषय पण येतेच ना. भांडण्याच्या आधी मी बाबांच्या समोर जाऊन उभं राहिलो आणि बोललो मला सुट्टीला सहलीला 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 जायाचा सहलीला. बाबांनी एक मारून गाल लाल केले. मी आईला बोललो माँ मुझे कुछ सुनाई नहीं दे रहा माँ.
माऊली तू सुनाई दे राय. आई किचन मधून आली. काय झालं बाळा? मी आईला बोललो, आई माझे सर्व मित्र परिवार जात आहेत सहलीला. पाहिजे तर तूच विचार त्यांच्याशी. काय मंडळी परत सहलीला जायचं ना? बघितलं, आई बाबांची भांडणं सुरू झाली. मी बाबांना बोललो, बाबा आज भांडू नका आईशी. बाबा ऐकतायत. चल बोला, चल कुठं इकडनं. मी तिकडनं निघालो. बोला जय हनुमान, जय जय हनुमान. नंतर आई बाबांची भांडणं सुरू झाली. माझे बाबा विदर्भातले तर आई कोकणातली. दोघांमध्ये वारावारी सुरू झाली. बाबांचा पारा चढला. बाबा म्हणतात, काय बे समजून नाही राहिले काय? एवढं काम पडलं आणि तू करून नाही राहिली. हा समजण नाही का तुले? प्रसन्न म्हणतात मले. आई माझी शांत बाबांकडे बघत होती. बाबा बोलतात, काय बे अशी काय बघून राहिली? तुला कळेल ना आता मी काय बोललोय? पटापट जेवण बनव आणि आपण झोपूया. आई माझी शांतपणे किचन मध्ये निघून गेली. आणि आणलं काय? कोकणची माणसं साधी भोळी, यांच्या बरीच्या आई. जय महाराष्ट्र. शेवटी खरं सांगितलं, कोकणची माणसं साधी मला एक गाणं बोलायचंय. बा देवा महाराजा लक्ष्मी नारायण भगवती माऊली सातेरी वेतोबा आणि माझ्या एवढ नाथा. तसेच 12 देशाच्या 12 गावाच्या 12 वळवंडीच्या 12 वाडीच्या महाराजा. तर आज या ठिकाणी सर्व संस्कृती मंडळाची सेवा तू गोड मानून घे रे महाराजा. दरवर्षीप्रमाणे आजही तू सर्वांना एकत्र आणले. त्याच वर्षी तू पुढच्या वर्षी एकत्र आण रे महाराजा. सर्वांना कुशाग्री बुद्धी, सगळ्यांना कुशाग्र बुद्धी दे रे महाराजा. बोला श्री सत्यनारायण महाराज की जय. एक सांगायचं वाटतं खरोखर संस्कृती सोसायटीला आपल्या. हा कलाकार हा भविष्य आहे संस्कृतीचं. मी आता